नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये वीज क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल होऊ घातलाय आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये चर्चेच्या निमित्तानं आम्ही आत्तापर्यंत आपल्या समोर सातत्यानं राजकीय विषय मांडत असताना आता हा एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. हा वेगळा विषय तुमच्या आमच्या खिशाशी निगडित आहे, आपल्या सगळ्यांच्या विजेशी निगडित आहे आणि म्हणूनच हा विषय आहे वीज स्वस्त होण्याच्या संदर्भातला. महाराष्ट्रातली वीज स्वस्त होऊ घातलेली आहे आणि ही वीज स्वस्त होऊ शकेल यावर सर्वसाधारणपणे आपला आत्तापर्यंत तरी विश्वास बसणार नाही. पण कागदोपत्री तरी महावितरणनं ते करून दाखवायचं ठरवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द निवडणुकीच्या काळात दिला होता. तो शब्द आता पूर्ण होणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या यासाठी आहेत कारण जी काही वीज स्वस्त होण्याची घोषणा आहे ती मुंबई वगळून आहे. उर्वरित महाराष्ट्र या बाबतीत भाग्यवान ठरलाय. मुंबई मात्र अद्याप या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. हा सगळा विषय कशा पद्धतीने राबवला जातोय ते आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात यासाठी सुद्धा घ्यायला हवं कारण हा विषय वीज बिलांच्या संदर्भात आहे आणि वीज बिलं ही तुमच्या आमच्याशी निगडित असलेल्या विषयाबाबतीतच. महावितरण कंपनीच्या वतीनं 2025 ते 2030 असा 5 वर्षाचा लॉंग टर्म टेरिफ पिटिशन MERC मध्ये दाखल केली होती. या पिटिशनला MERC ने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या 5 वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे, महावितरणने घेतलेला आहे. त्यामुळे पूर्वी आपण जर गेले 20 वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर 9% ते 10% वाढलेले आहेत. पण आता तेच दर कमी आपण करतो. सर्वसाधारणपणे विजेचे दर कसे बदलतायत आणि यामुळे तुम्हाला कसा लाभ होऊ शकतो हे एका कोष्टकाच्या माध्यमातून आपण समजावून घेऊयात. वीज कशी स्वस्त होणार आहे हे लक्षात घ्यायला हवं. याच्यासाठी आम्ही आपल्या समोर आत्ताच्या घडीला 24-25 आणि 25-26 या आर्थिक वर्षाचे दर आणतोय. 100 युनिट पर्यंत आत्ता 8 रुपये 14 पैसे दर आहे जो 7 रुपये 31 पैसे होईल. 101 युनिट ते 300 पर्यंतचा दर 13 रुपये 23 पैसे आहे जो 13 रुपये 17 पैसे होईल. 301 ते 500 पर्यंतचा दर 17 रुपये 78 पैसे आहे जो 17 रुपये 56 पैसे होणार आहे. तर 500 पेक्षा अधिक युनिट वापरली तर त्याचा दर वेगळा असेल आणि तोही या कोष्टकामध्ये आपल्याला दिसलेला आहे. महाराष्ट्रामध्ये वीज दराच्या बाबतीत उर्वरित महाराष्ट्र नशीबवान ठरलाय. मुंबई वगळून उर्वरित महाराष्ट्रामध्ये महावितरण करून वीज वितरण केलं जातं. वीज चोरी आणि वीज वहन म्हणजे पारेषणातलं नुकसान हे महावितरणच्या समोर एक मोठं आव्हान आहे. महावितरणच्या समोर थकीत वीज बिलांचा मोठा डोंगर उभा आहे. औष्णिक विजेला सौर ऊर्जेचा पर्याय महाराष्ट्र वितरण कंपनीकडून देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणूनच स्वस्त वीज ही सामान्य ग्राहकाला पुरवली जाणार आहे जी वर्षाला 66,000 रुपये प्रति ग्राहक वाचवू शकेल. 8 रुपयाची वीज सोलरच्या माध्यमातून 3 रुपयावर आणली. त्यामुळे महावितरणला वर्षाला साधारणतः 66,000 रुपये असे त्यांचे वाचणार आहे आणि ती जी काही बचत आहे ही सर्व ग्राहकांना दिल्या जाणार आहे. म्हणून 1 एप्रिल 2025 पासूनच 0 ते 100
युनिटपर्यंतच्या ग्राहकांना 10% वीज दर कपात होणार आहे आणि इतर सर्व ग्राहकांना टप्प्याटप्प्याने एक तर वीज दर वाढणार नाहीच, मात्र किंबहुना विजेचे दर कमी होतील आणि 5 वर्ष अखेर 26% विजेचे दर हे कमी झालेले असतील. महाराष्ट्रामध्ये वीज खात्याचा म्हणजेच ऊर्जा विभागाचा आणि पवारांचा एक विशेष संबंध राहिलाय. हे विशेष नातं काय आहे तेही लक्षात घ्यायला हवं, कारण यात राजकारणाची काही गुपितं दडलेली आहेत. ऊर्जा विभाग हा महाराष्ट्राच्या इतिहासात पवार कुटुंबाच्या आसपासच कायम राहिलाय. एकतर थेट पवार ऊर्जा मंत्री राहिले आहेत किंवा पवारांचे नातेवाईक. ज्या वेळेला नातेवाईक ऊर्जा मंत्री करता आला नाही तेव्हा कट्टर पवार समर्थकाला ऊर्जा मंत्री केलं गेलं. पवारांना मात्र महाराष्ट्राची वीज स्वस्त करता आलेली नाही. या उलट 3 वर्ष ऊर्जा मंत्री विभाग सांभाळणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राची वीज स्वस्त करून दाखवली आहे. एकीकडे उर्वरित महाराष्ट्र नशीबवान ठरला असताना मुंबईचा ग्राहक मात्र वीज स्वस्त कधी होणार याची वाट पाहतोय. मुंबईच्या ग्राहकाच्यासाठी वीज महाग आहे आणि विजेची चढती बिलं ही चिंताजनक आहेत. विजेचा दर मुंबईमध्ये वाढतोय आणि कायमच ही चिंतेची बाब बनली आहे. मुंबईमध्ये खाजगी कंपन्यांकडून वीज वितरण होत असल्यानं राज्य सरकारला मुंबईच्या वीज ग्राहकांना थेट दिलासा देणं शक्य नाही. कारण मुंबईला महावितरण वीज डिस्ट्रीब्युशन करत नाही. महावितरणने मुंबईला देखील परवाना मागितलेला आहे की आम्हाला देखील मुंबईमध्ये वीज वितरण करू द्यावे. तसे जर झाले तर पूर्ण महाराष्ट्रासाठी जो काही लाभ मिळेल तो लाभ मुंबईच्या ग्राहकांना देखील मिळू शकतो. मात्र आज तरी कालच्या आदेशाचा अतिरिक्त लाभ मुंबईच्या ग्राहकांना झालेला नाही. विरोधकांनी या निमित्तानं सरकारला थेट घेरलंय. मुंबईसाठी एक न्याय, राज्यासाठी दुसरा न्याय का? जनतेला कर्जामध्ये टाकून वेगवेगळे आश्वासनं खोटे ठरवून जुमलेबाजी करून जर तुम्ही सरकार चालवणार असाल तर विरोधी पक्ष हे सहन करणार नाही. नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग 6 पदरी मार्ग उपलब्ध असताना पॅरलल शक्तीपीठ कशाला पाहिजे? ही आर्थिक शक्ती कोणासाठी आहे आणि कोणाचं पीठ तुम्ही हिसकावून घेऊन राहिले? तर तुम्ही शेतकऱ्याचं पीठ हिसकावून घेऊन राहिले नाही, अदानीचं शक्ती वाढवून राहिलेले आर्थिक. आता या स्वस्त विजेची काही आणखी वैशिष्ट्यही लक्षात घ्या जी थेट आपल्याशी निगडीत आहेत. सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला लागेल की विजेचे नवे दर 31 मार्च 2030 पर्यंत लागू असणार आहेत. पण हे लागू असणारे दर 1 जुलै 2025 पासून सरसकट लागू होणार नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. घरगुती ग्राहकांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत वीज महागणार आहे. घरगुती वीज ग्राहकांच्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून वीज स्वस्त होईल. म्हणजे थोडक्यात स्वस्त विजेच्या अपेक्षेसाठी घरगुती ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 या दरम्यान 100 युनिटपेक्षा अधिक वीज जो वापरेल त्यासाठी वीज महागच राहील. महावितरणचे राज्यामध्ये सध्या जवळपास 2.25 कोटी ग्राहक आहेत आणि विशेष म्हणजे यात निम्मे ग्राहक घरगुती आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्रातील विजेचे दर कमी करण्याचा जो निर्णय घेतला आहे ही एक सामान्य ग्राहकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पण उद्योगांसाठी काय? कारण असे दिसते की उद्योगांसाठी जी काही वीज पुरवली जाते त्या विजेचे दर हे हळूहळू वाढणारच आहेत. उलट आधीच उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेत महाग वीज दर इकडे लागतो आणि त्यामुळे स्पर्धा करणे कठीण होते.
त्याच्यात अजून जर दर वाढणार असतील तर इथल्या उद्योगांचा कॉम्पिटिटिव्हनेस हा संपुष्टात येईल. राज्य सरकारने याचा एक पुनर्विचार करावा आणि उद्योगांना कमी दरात वीज कशी देता येईल याकडे लक्ष द्यावं. घरगुती ग्राहकांच्यासाठी स्वस्त वीज उपलब्ध करून देणाऱ्या महायुती सरकारनं उद्योगांना सुद्धा वीज दरात सवलत देऊन दिलासा द्यावा अशी एक प्रामाणिक अपेक्षा आहे. याचं कारण उद्योजकांकडूनही दिलं जात आहे की महाराष्ट्र हा गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये अव्वल ठरत असताना उद्योग टिकावेत म्हणून सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. तेव्हा विजेचा एक दर घरगुती ग्राहकांसाठी दिलासा देणारा ठरत असेल तर उद्योगांनी आपल्या अपेक्षा मांडण्यात गैर ते काय. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.